हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो दादांनो. तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्हाला त्या दिवशी मी हळद काढली, खांदून काढली, ते तुम्हाला दाखवलं होतं. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे हळद कशी उकडायची आणि चिरून ती कशी वाळा घालायची, नंतर आपण ती दळून पण आणणार आहे. तर चला आता मी तुम्हाला दाखवते हळद कशी उकडायची. तर चला बघा. तर बघा ही हळद आहे. या हळदीला मी काय केलंय, धुवून घेतलं होतं, मस्त पाण्यात 2 तास भिजायला घातलं, म्हणजे त्याची सगळी माती बिती बघा निघून गेली सगळी, आणि त्याचे ते जाळमटण ते सगळं काढून घेतलंय बघा. आणि ही अशी हळद आहे ना, आता ही अशी झालेली. आता ही आपण आहे ना उकडून घेणार आहे. तर ही आता मी चुलीवरती उकडून घेते, तुम्हाला दाखवते चला. बघा बघा चुलीवरती पातेलं ठेवलं आणि ही आता आहे ना मी पाणी ओतते याच्यामध्ये. पाणी ओतलं का मग आपल्याला जी हळद आहे ना याच्यामध्ये टाकून द्यायची बघा. हळद याच्यामध्ये टाकून देते आणि चुलीला जाळ घालते, म्हणजे मग याला उकळी आली का ती शिजून निघल आणि शिजवल्यावर पण तुम्हाला दाखवते. तोपर्यंत मी ना आता स्वयंपाक पण करून घेते. पोरांना त्यांचा चहा नाश्ता झालाय आणि पोरं आता शाळेमध्ये गेलेले आहेत आणि सपूचे पप्पा दूध घालायला गेलेले आहेत, आजी बाबा पण गेलेले आहेत वावरामध्ये. तर मी आता ही हळद एवढी उकडून घेते बघा, अशी टाकली पाण्यामध्ये. बघा एवढं पाणी ठेवलं म्हणजे ते उकळत, थोडं पाणी त्यातलं मी काढून घेते उसं, कारण की मला जास्त वाटतंय पाणी. तर बघा एवढं पाणी काढून घेतलंय. तर बघा ही हळद आता उकळी आल्यावर तुम्हाला परत दाखवते. तोपर्यंत मी स्वयंपाक बनवून घेते. आता परत मला कांदे काटायला जायचं आहे. तर बघा हळदीला उकळी आलेली आहे. आता मी ही हळदीतलं पाणी वतून काढते आणि तुम्हाला दाखवते बघा. तर बघा ह्या जमिनीमध्ये हा चाळा ठेवते. आता ही मस्त हळद आपली उकडून झालेली आहे. मी हे वतून घेते बघा. असं लाल पाणी निघलं बघा हे हळदीचं. तर याच्यावरती मी हळकुंड टाकून घेते. जाऊ दे ती पिवळच होईल आता. आणि पातीला घासावं लागेल. आता हे थंड झाल्यावरती आपण याला चिरू, थोडंसं गार व्हायला ठेवते. तोपर्यंत मी भांडे घासून घेते आणि मग आपण चिरू. मी तुम्हाला चिरताना कशी चिरायची ते पण दाखवते. तर बघा आता मी ही हळद गार झालेली आहे, थंड झाली बघा. आता ही मी चिरून घेते. तर ही बघा अशी, हा आपला कोल्हापुरी इळा आहे बघा. हे सगळं कापायला माझ्याकडे हाच इळा असतो बघा, म्हणजे भाजी किंवा कोथिंबीर मिरच्या बिरच्या सगळं मी याच्यावरच कापते. तर बघा हा आता ही असं आपण कापून घेऊ. हे असं मी कापून घेते आता. हे बघा अशा चकल्या करायच्या, म्हणजे मग हे ना बारीक असं चिरलं का तर चांगली दळता येते गावामधून दळून आणायला आपल्याला. तर मग मी हे असे चिरून घेते पटापटा. बघा आपलं आता सगळं काम आवरलेलं आहे. मला कांदे काटायला पण जायचं आहे पण आता टाईम पण थोडाच राहिलेला आहे. आता मी एवढी पटक्यात चिरून घेते. एवढी चिरून झाली का मग आपल्याला जायचं आहे कांदे काटायला. घरी हळद तयार होती आणि घरची हळद कशी वेगळी राहते, त्याच्यामध्ये काही केमिकल नसतं, काय नसतं. तर तुम्ही पण अशी हळद लावा तुमच्या कुठेतरी एखादा सारा करून
आणि लावायचा पण मी तुम्हाला जेव्हा पाऊस पडेल ना मिरगाच्या महिन्यामध्ये बघ त्याचा पण व्हिडिओ मी बनवीन आणि तुम्हाला दाखवीन तेव्हा का हळद कशी लावायची, त्याचं बियाणं कसं काय ते तुम्हाला मी सांगेन. तर एवढी हळद कापून झालेली आहे आणि एवढी राहिलेली तर ही आता आपण संध्याकाळी कापू, कारण मला कांदे काटायला जायला उशीर झालेला आहे. तर चला आता. तर बघा दिवसभर कांदे काटून आल्याच्या नंतर आजी म्हणली दे आता मी कापते राहिलेली हळद, तोपर्यंत घे स्वयंपाक बनवून. तर मग मी गेले होते स्वयंपाक बनवायला. आणि ही बघा दिवसभर सकाळी मी कापलेली ही हळद दिवसभर वाळून अशी सुकल्यासारखी झाली होती. तर बघा दळल्यानंतर ती खूप पिवळी होती. तर बघा तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ, तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला तर मग भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.